ठाणेकरांचा प्रवास डबल डेकर मधून होणार आहे। मे महिन्यात प्रवाशांच्या सेवेत 210 बसेस दाखल होणार आहेत। दिवाळीपर्यंत 100 सीएनजी, 100 इलेक्ट्रिक आणि 10 डबल डेकर बसेस दाखल होतील। याबाबत ठाणे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यामध्ये 100 इलेक्ट्रिक, 100 सीएनजी, त्याचप्रमाणे पहिल्यांदाच ठाणेकरांना डबल डेकर बसची सफर देखील अनुभवायला मिळणार आहे। माझ्यासोबत या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्रजी बेहरे आहेत। सर, खरं तर नव्यानेच ठाणेकर ही डबल डेकर बसची सफर अनुभवणार आहेत। ठाणे परिवहन स्थापन झाल्यापासून आतापर्यंत डबल डेकर बस पहिल्यांदाच ताफ्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे जो काही परिवहनवरती आता जो भार आहे, अधिकचा भार आहे प्रवाशांचा, तो कमी करण्यासाठी 200 अतिरिक्त बसेस म्हणजे इलेक्ट्रिक 100 आणि सीएनजी 100 अशा बसेसचा देखील वाढ ही येत्या दिवाळीपर्यंत होणार आहे। नक्कीच. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेची सुरुवात फेब्रुवारी 1989 साली झाली आणि आता त्याला 36 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। परंतु पहिल्यांदाच आपण डबल डेकर बस या ठिकाणी शहरामध्ये इंट्रोड्यूस करत आहोत। प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा उद्याच संध्याकाळपर्यंत एक डबल डेकर बस आपल्या शहरामध्ये येत आहे आणि त्याचे ट्रायल्स अधिकृतरित्या CIRT व्यक्तींबरोबर घेतल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये मे अखेरपर्यंत या बस रस्त्यावर धावू लागणार आहेत। सुरुवातीला 2 बस आपल्याकडे येतील आणि पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये उर्वरित 8 बस म्हणजे असे एकूण 10 बसेस आपण ठाणे शहरामध्ये डबल डेकर मागवत आहोत आणि त्या ठाणेकर रस्त्यांवर नक्कीच धावू लागणार आहेत। ही अभिमानास्पद बाब आहे आपल्या सगळ्यांसाठी। त्यामुळे ठाणेकर नागरिक या डबल डेकर बसने प्रवास करण्यासाठी उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र।